मोजून 15 मिनिटात तयार होणारी सोप्यात सोपी आणि तोंडात टाकताच विरघळणारी आज आपण गौरी गणपती विशेष एक बर्फीचा प्रकार पाहतोय। त्यासाठी पॅनमध्ये मी 1 वाटी डाळीचं पीठ घेतलंय। डाळीचं पीठ सुरुवातीला कोरडंच भाजून घ्यायचं। यामध्ये घालूया 1 वाटी तूप। पीठ खमंग भाजलं की यामध्ये घालूया 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट। डेसिकेटेड कोकोनट नसेल तर इथे तुम्ही ओला नारळ देखील वापरू शकता। यामध्ये घालूया 1 कप काजूची पावडर। आता घालूया 2 वाट्या साखर। तर साखर आपल्याला मस्त परतून घ्यायची आहे 1-2 मिनिटांपर्यंत। 1 वाटी दूध घालूया, घट्ट होईपर्यंत हे मिक्स करूया। थोडासा येलो फूड कलर मी यामध्ये ॲड केला आहे। तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरी देखील चालेल। हे व्यवस्थित घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। गॅस बंद करून यामध्ये मी वेलची पूड घातली। आता हे एका प्लेटमध्ये सेट करून घेऊया। सजावटीसाठी यावर घालूया बदामाचे काप। थोडंसं प्रेस करून ही बर्फी सेट करून घेऊया आणि अगदी 15-20 मिनिटात आपली ही बर्फी तयार झाली आहे। अशा साध्या सोप्या अचूक प्रमाणातल्या रेसिपीजसाठी फॉलो करा।